नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथामधील द्वितीय खंडातील भाग 4 आज आपण वाचन करणार आहोत. आजचा विषय आहे घरचे निमंत्रण. शुद्धोधनाची शेवटची भेट. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. सारीपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता. तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला, जगतवंदनीय तथागता, कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असतात, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते पित्याच्या घरी जायस निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्याची निघल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन परत फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्या आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप. तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अरहंत, सत्यविद आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिलेला आता 7 वर्ष उरली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्था, तो मनातल्या मनात उद्गारला. सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरी पण आपण
आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही, या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र याची ती मधुरवाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहूद झाला आणि आपले हात घट्ट आवडून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखावेस मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे, त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहित नाही काय? भगवंत उत्तरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस. होय पिताजी, भगवंत म्हणाले, आपण राजांचे वंशज आहात असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मूल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेन. आता मी आजच्या प्रकरणाचा पुढील भाग वाचत आहे. यापुढील
प्रकरणाचा विषय आहे यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलाची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलवण्यासाठी पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारिपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावना व्यवस्था नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपण केल्याने तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपण केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्नसेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवंशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण आहे. भगवंतांनी परिव्रजा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अनमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठ्या मोठ्या खाणी त्याच्या जवळ आहेत. त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर.
कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथूनच जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्नसेवन करीत असलेल्या भगवंताच्या खिडकीतून भगवंताकडे बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता. तुझा पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. भोजन आटपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. राहुलाला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीच नाही. परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. बंधू आणि भगिनींनो, आजच्या वाचनाचा भाग या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि आता विश्लेषणाकडे वळते. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील घरचे निमंत्रण हे प्रकरण वाचले. आपण राजकुमार सिद्धार्थाच्या जन्मापासून ते बुद्ध बनण्यापर्यंतचा जीवन प्रवासाचा काळ बघितला. आपण आजच्या या प्रकरणावरून समजू शकतो की भगवान बुद्धांना आपली पत्नी, माता, पिता, पुत्र यांना भेटण्याची एक अभिलाषा म्हणून ते कपिलवस्तू नगरीत गेले नव्हते. तर राजा शुद्धोधनाने त्यांच्या दरबारातील कालुदाईन, जो की सिद्धार्थ गौतमाचा बालपणीचा सवंगडी देखील होता, त्याच्याजवळ भगवान बुद्ध राजगृह येथे मुक्कामी असताना निमंत्रणाचा निरोप त्यांनी दिला. भिक्खूंसाठीचे विनय त्यांनी आपल्या संघाला दिलेले होते. त्याचे ते स्वतःही कडेकोट पालन करीत असे. एक मनुष्य ज्यावेळेस भिक्खू होतो तेव्हा त्याचे कोणीही नातेवाईक, मित्र, शत्रू, जात, धर्म नसून जेव्हा तो धम्मसागरात विलीन होतो तेव्हा सर्व मनुष्य मात्र त्याच्या नजरेत समान असतात. त्याच्या अंगी समता प्राप्त झालेली असते. भगवान बुद्धांनी कालुदाईन यांच्या मार्फत आलेले घरचे निमंत्रण आपल्या भिक्खू संघासमवेत स्वीकारले
व ते आपल्या भिक्खू संघासमवेत कपिलवस्तू नगरीत गेले. परंतु ज्यावेळेस ते राजकुमार सिद्धार्थ असताना आणि आताची भगवान बुद्धांची भेट, यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. कपिलवस्तू येथे आल्यानंतर ते शुद्धोधनाच्या महालात थांबले नाही, तर ते निग्रोधारामात, कपिलवस्तू नगरातील जे निग्रोधाराम होते तेथे ते विश्रांतीस थांबले. ज्या कपिलवस्तू नगरीत त्यांचा रथ मोठ्या ऐटीने चालत असे, त्याच त्या कपिलवस्तू नगरीत ते सकाळी उठून भिक्षाटनासाठी गेले. आपले पूर्वाश्रमीचे मातापिता यांचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून ते त्या महालात गेले व आपल्या आई वडिलांना भेटले. गेले 7 वर्ष पुत्रविरहाने ज्यांची नजर शून्य होऊन आपल्या पुत्राकडे व्याकुळ नजरेने पाहणाऱ्या मातापित्यांकडे पाहून ते जराही विचलित न होता, त्यांनी भिक्षू संघासह भोजन स्वीकारून आपल्या मातापित्यांना धम्मोपदेश दिला. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या राजा शुद्धोधन व महाप्रजापती गौतमीकडे पाहून भगवान बुद्ध म्हणाले, आपल्याकडे पाहून असे वाटत आहे की आपल्याला माझ्याकडे पाहून दुःख वेदना होत आहे, कारण आपण मला राजाचा वंशच समजत आहात. तुमच्या समाधानासाठी वाटल्यास तुम्ही तसे म्हणावे, परंतु सत्य हे आहे की मी आता राजकुमार सिद्धार्थ नाही, तर मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. माझे कर्तव्य म्हणून मी तुमच्यासाठी एक गोष्ट मात्र निश्चित करू शकतो. जेव्हा एखाद्या पुत्राला गुप्तधन मिळते, तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी, अशी रीत आहे. आज मला मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग मिळालेला आहे. या धम्मरूपी धनाच्या भेटीचा आपण स्वीकार करावा. भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकून ते श्रोतापन्न अवस्थेत गेले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा. त्यानंतर त्यांनी यशोधरेची विचारणा केली व स्वतःहून तिच्या दालनात भेटण्यासाठी गेले. कारण सिद्धार्थ गौतमाला मानवमुक्तीचा मार्ग शोधण्यास, गृहत्याग करण्यास परवानगी देणारी ही यशोधरा, नुकताच जन्मलेला बाळ राहुल याचे संगोपन करणारी यशोधरा, त्याचे वृद्ध दुःखी मातापिता यांची सेवा करणारी यशोधरा, पतिविरहानंतर सांसारिक जगात राहून देखील एक संन्यस्त जीवन जगणारी, आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारी ही यशोधरा. तिचे मनोधैर्य नक्कीच त्यांना त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटले. आपला पुत्र राहुल, ज्याचा जन्म झाल्यापासून त्याच्या मनात आपला पिता कसा आहे याची उत्कंठा होती, त्याला भिक्षू संघासोबत असलेला आपले पिता दाखवत भगवान बुद्धांच्या 32 लक्षणांचे वर्णन करून ओळख करून दिली. त्याला नरसिंह गाथा असेही म्हणतात. त्यातील एक गाथा मी या ठिकाणी म्हणते. शाक्य कुमारो वरसुख मालो, लक्षण चिंतिक पुण्य सरोरो, लोकहिताय गतनरो वीरो, ऐसे ही तुय्य पिता नरसिंहो. अर्थात जो शाक्यांचा राजकुमार आहे, ज्याचे शरीर 32 लक्षणांनी सुंदर असे आहे, जो नरांचा वीर आहे, ज्याने लोकहितासाठी गृहत्याग केला आहे, जो संपूर्ण नरांचा सिंह आहे, तो तुझा पिता आहे, अशी ओळख करून देऊन तिने या गाथा म्हणून
भगवान बुद्धांची ओळख करून दिली. पुत्र राहुल लाला तिने आपला वारसा हक्क मागण्यास सांगितले. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मरूपी वारसा बाळ राहुलाला दिला आणि त्याच्या कोवळ्या शरीरावर चिवर परिधान केले व संघात सामील करून घेतले. किती मोठे धैर्य या थोर मातापित्यांचे होते. म्हणून गौतम बुद्धांच्या 100 नावांपैकी एक गौरवशाली नाव सिंह देखील होते, म्हणजे नरांमध्ये श्रेष्ठ मनुष्य, ज्याचे प्रतीक सम्राट अशोकाने सारनाथ येथे विशाल स्तंभावर अगदी वरच्या भागावर 4 उभे आशियाई सिंह कोरले होते. त्याचे स्थान आज आपल्या भारताची राजमुद्रेमध्ये आहे, आपल्याला बघायला मिळते. यामागे बुद्धकालीन इतिहासाची ओळख होती. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या स्पष्टीकरणाचा भाग देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण माझा ऑडिओ ऐकला त्याबद्दल आपले धन्यवाद. आपणास हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमो बुद्धाय. जय भीम.